पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत आहेत आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील आपली भूमिका चोख बजावताना पाहायला मिळत आहेत। बीएसएफचे महासंचालक असतील, त्याचबरोबर जम्मू काश्मीर लष्कर असेल, जम्मू काश्मीर पोलीस असतील, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासोबत देखील अमित शहा संपर्कात आहेत आणि स्थानिक नागरिकांना या हल्ल्याचा कुठलाही परिणाम होऊ नये, स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करा अशा सूचना देखील अमित शहा यांनी या सीमा भागातील सीमावर्ती शहरांमधील प्रशासनाला केल्या। तर अमेरिकेकडनं देखील पाकिस्तानची नाकाबंदी करण्यात आलेली आहे। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठा अक्षरशः नुकसान झालंय। भारतावरती हल्ल्याची खुमखुमी जी आहे ती पाकिस्तानला महागात पडली आहे। कराची बंदरावरती भारतानं अक्षरशः ताबडतोड हल्ले केलेले आहेत। मिसाईल असेल, ड्रोनच्या माध्यमातून कराची शहराला लक्ष्य करण्यात आलं। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। कराची पोर्ट हे महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते पाकिस्तानसाठी आहे। इस्लामाबादमध्ये भारताचे ड्रोन हल्ले पाहायला मिळत आहेत। पाकिस्तानच्या सर्व महत्त्वाच्या शहरांना जे आहे ते भारतानं लक्ष्य केलंय। इस्लामाबादमध्ये भारताचे ड्रोन हल्ले पाहायला मिळत आहेत। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। ही दृश्य आपण पाहतो आहोत। इस्लामाबादमध्ये देखील आता भारतानं ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे। कराची बंदर उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारतीय वायुसेनेकडून, भारतीय लष्कराकडून इस्लामाबाद आता टार्गेट ठरवण्यात आलेले आहे। लाहोर, कराची, सियालकोट, इस्लामाबाद, बहावलपूर, पेशावर अशा पाकिस्तानच्या सर्व शहरांमध्ये पाकिस्ताननं आता केलेल्या आगळीकीनंतर भारतीय सैन्यानं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। इस्लामाबादचा हा थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। इस्लामाबादवरच्या शहरावरती भारताकडनं अक्षरशः ड्रोन हल्ल्याचा पाऊस पडल्याचं इथं पाहायला मिळतंय। ही थेट आणि त्यावेळची दृश्य आहेत ज्यावेळेला इस्लामाबादमध्ये भारतानं ड्रोन हल्ला केलेला आहे। भारताकडनं हा संदेश पाकिस्तानला देण्यात येतोय, जर तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर जशास तसं आणि तिथल्या तिथे ठेचणारं उत्तर हा भारत तुम्हाला देणार आहे। इस्लामाबादमध्ये आता हे ड्रोन हल्ल्याची थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर कराची बंदर उद्ध्वस्त केल्यानंतर आता इस्लामाबादमधील भारताच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। भारतानं इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केलाय। तर अत्यंत महत्त्वाची बातमी। आणि आतापर्यंत काय काय झालं, पाकनं सीमेलगतच्या अनेक भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले केले, मिसाईल टाकण्याचा देखील प्रयत्न केला। तर आतापर्यंत काय काय घडलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। भारताच्या S-400नं अनेक ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानचे पाडलेले आहेत। जवळपास पाकच्या 52 मिसाईल जमीनदोस्त भारतानं केल्यात। तर पठाणकोट एअरबेस असेल, जम्मूचं विमानतळ या ठिकाणी पाकनं हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्यानं हा हल्ला देखील उधळून लावलाय। आतापर्यंत काय काय घडलंय ते आपण पाहतो आहोत। पठाणकोट एअरबेसवरती, जम्मू विमानतळावरती पाकनं हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्यानं तो उधळलाय। अगर बात की जाए तो अमेरिका नहीं चाहता है सब कॉन्टिनेंट में कोई भी कंफ्यूजन। मैं मनीष के पास आना चाहूंगा। उसकी क्लियर कट वजह, अमेरिका का प्रेजेंट डिस्पेंसेशन जो है वो चाइना के ऑल्टरनेट में भारत को देख रहा है, और अगर पाकिस्तान भारत को एंगेज कर रहा है तो ये just pursuing Jenny's question. In the statement on the readout with the Pakistani Prime Minister, with Sharif, it says that the Secretary called for the end of any support to terrorist groups. I mean, is it the view of the United States, along with what India says, that Pakistan is supporting terrorist groups? Well, you know, obviously in today's world, that's a call that we've been making for decades. It is the dynamic that we've seen in the Middle East disrupting lives, and clearly what happened in Kashmir is awful, and we've all, of course, we send our condolences. The world has rejected the nature of that kind of violence overall, of course, and certainly the President has and continues to. But at this moment in time, there's like one thing that has to stop, which is a back and forth and a continuation of this. And that is what we're focused on right now. When you say stop with the back and forth and the immediate escalation, yes. Are you saying that India, after taking action, should stop? Is that basically what you're saying? I mean, both well, the message from the Secretary, and I think from the United States as a whole in general, is that the violence should stop. That the military action, war, as we've seen in that.